नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. नुकतेच खूप साऱ्या उमेदवारांनी 2 फेब्रुवारीला एमपीएससी कंबाईन 2024 ची परीक्षा जी आहे तर ती दिलेली आहे आणि प्रत्येकाकडे ओएमआर शीट जी आहे तर त्यांची ती ओएमआर शीट आलेली आहे. आता खूप साऱ्या मुलांची ही पहिली परीक्षा होती किंवा खूप साऱ्या मुलांनी काही चुका केलेल्या आहेत आणि जर त्यांच्याकडून या 5 चुका झाल्या असतील तर त्यांची ओएमआर शीट ही चेकच होणार नाही. तर अशा कोणत्या 5 चुका आहेत, तसेच कोणकोणत्या चुका जर तुम्ही केल्या आणि तरीही तुमची ओएमआर शीट जी आहे तर ती चेक होऊ शकते, याच्या संबंधीची संपूर्ण माहिती आयोगाने याआधी देखील दिलेली, तर तीच माहिती तुमच्याजवळ मी सांगण्याचा इथं हा प्रयत्न जो आहे तर तो करणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुमच्याजवळ देखील ओएमआर शीट असेल. आता ही ओएमआर शीटची दुसरी कॉपी असते, पहिली कॉपी तर त्यांच्याकडे आता जमा झालेली, पण आपल्याकडून जर काही ओएमआर शीट मध्ये चुका झाल्या, फॉर एक्झाम्पल ओएमआर शीटवर सगळ्यात वरती काय असतं मित्रांनो, परीक्षेचं नाव, परीक्षेचे नाव. मग काहींनी काय टाकलेलं आहे, सिंपल, काहींनी एमपीएससी कंबाईन, डायरेक्ट एमपीएससी कंबाईन 2024, काहींनी पूर्ण महाराष्ट्र गट ब राजपत्रित संयुक्त सेवा पूर्व परीक्षा 2024 जसं नाव दिसत होतं तसं काहींनी मराठीमध्ये नाव टाकले. चला मराठी, इथं इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे ना. पुढे रोल नंबर, काहींकडून रोल नंबर चुकू शकतो. पुढचं काय, तो सब्जेक्ट कोड, सब्जेक्ट कोड होता कालचा 11-21, तो काहींचा चुकू शकतो. पुढचा आहे क्वेश्चन बुकलेट नंबर, याच्यामध्ये काही चुका होऊ शकतात मित्रांकडून. पुढचं आहे सगळ्यात महत्वाचं क्वेश्चन बुकलेट सिरीज, तुमची सिरीज काय ABCD तिथं बॉक्स मध्ये लिहायचं होतं आणि पुढे हे गोल पण तुम्हाला करायचे होते. त्याच्यानंतर इथं तुमची सही होती. आता काहींनी सही केली असेल का नाही, तो एक प्रश्न आहे. हा एक प्रश्न झाला. पुढे जो इन्व्हिजिलेटर होता तर त्याने 2 गोष्टी करायला पाहिजे होता. एक तर बघा इथं लिहिलेलं आहे टू फिल बाय इन्व्हिजिलेटर, तर त्याने इथं पहिले जो सेट होता तो लिहायला पाहिजे होता, ए मधील याला हे करायला पाहिजे होतं आणि इथं साइन करायला पाहिजे होती. या 3 गोष्टी इन्व्हिजिलेटरने जे आहेत तर ते करायचे होते मित्रांनो. हे त्याचं प्रामुख्याने हे काम होतं. तर या कोणत्याही प्रोसेसमध्ये जर कुठेही चुकी झाली तर त्याचा आपल्या ओएमआर शीटवर काय परिणाम होऊ शकतो हेच आता आपण जे आहे तर ते बघणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, चला तर आता आपण बघूया. बघा 2 ऑगस्ट 2022 रोजीच आयोगाने प्रसिद्ध पत्रिका काढून ओएमआर शीटच्या मूल्यांकनाबाबत माहिती जी आहे तर ती दिलेली आहे. काय माहिती आहे आपण पाहूया. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या परीक्षेकरता उत्तरपत्रिकेवर तपशील नमूद करण्याच्या वेळी उमेदवार व काही वेळेस संबंधित समवेक्षक यांच्याकडून चुका होत असल्याची निदर्शनास आलेले उमेदवारांकडून होतं, कारण की त्यांना फार म्हणजे एका तासात तो कंबाईनचा खेळ खेळायचा असतो आणि इन्व्हिजिलेटर जर पहिल्यांदाच असेल किंवा त्याच्या मागे काही टेन्शन असेल तर त्याच्याकडून काही चुका होऊ शकतात. तथापि अशा चुकांमुळे उमेदवारांचे अवाजवी नुकसान होऊ नये या दृष्टीने उमेदवारांनी उत्तरपत्रिकेवर नमूद केलेल्या तपशिलांची पडताळणी करून उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करण्यात येते. या संदर्भात आयोगाच्या कार्यालयाकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबाबत माहिती नसल्याने परीक्षेनंतर स्वतः चूक निदर्शनास आल्यावर उमेदवारांकडून आयोगाकडे ईमेल, पत्र, दूरध्वनीद्वारे सतत पाठपुरावा केला जातो. फॉर एक्झाम्पल एखाद्याची इन्व्हिजिलेटरची सही नसेल तर तो लगेच आयोगाला पत्र लिहितो किंवा ईमेल करतो, माझी सही राहून गेली सर, माझ्याकडून चुकून गेलं, माफ करून द्या किंवा ते कन्सिडर करावं किंवा याचा काय परिणाम होईल. तर अशा पद्धतीचे ईमेल भरपूर जात असतात. तर त्याच दृष्टीने त्यांनी जे आहे तर ते पूर्णपणे एक्सप्लेन केलेलं आहे की कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या चुकल्या तरी काही प्रॉब्लेम येणार नाही, तुमची उत्तरपत्रिका, तुमची ओएमआर शीट ही चेक केली जाईल. आणि अशा कोणत्या गोष्टी ज्या चुकल्या तर तुम्हाला 100% तुमची ओएमआर शीट ही चेकच केली जाणार नाही. तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की कंबाईन 2025 ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने आपली बॅच लॉन्च केलेली. येत्या 10 फेब्रुवारी 2025 पासून ही जी बॅच आहे तर ती सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्तम फॅकल्टी सोबत. अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही संपूर्ण माहिती जी आहे तर ती घेऊ शकता. बघा कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या चुकल्या तरी आपली ओएमआर शीट चेक होते. सगळ्यात पहिलं काय, परीक्षेचं नाव नमूद न करणे किंवा चुकीचे नमूद करणे. असं पण होऊ शकतं नमूदच केलं नाही, भरलंच नाही तरी चालणार आहे, तरी ओएमआर शीट चेक होते. बैठक क्रमांक चुकीचा लिहिणे अथवा संबंधित वर्तुळ छायांकित करणे अथवा दोन्ही नमूद न करणे तरी देखील उत्तरपत्रिका होऊ शकते. म्हणजे आधी तर ते हे यायचं पण आता त्याची गरज पडत नाही. पुढचं स्वाक्षरी करावायचे राहून जाणे, म्हणजे काय की साइन करायचंच राहून जाईल तुमचं, तुम्ही सहीच केली नाही, तुम्हाला तिथं सही करायचं ऑप्शन होतं, तुम्ही तिथं साइनच केले नाही. पुढचं होतं सोडवलेल्या प्रश्नांची संख्या चुकीची लिहिणे. आता हा पहिले होतं
पण आता आहे ना हा जो पॅरामीटर आहे हा निघून गेलेला आहे, तिथं आपल्याला कुठल्याही पद्धतीचा क्वेश्चन नंबर जे आहे तर ते टाकायचे नसतात. पुढचं, समवेक्षकाने स्वाक्षरी न करणे, म्हणजे जो इन्व्हिजिलेटर असतो तर त्याने सही नाही केली तरी पण आपला जो OMR शीट आहे तर ती कन्सिडर केली जाणार आहे. तर या 5 गोष्टी आहेत की या चुकल्या किंवा यांचा चुकीचा तपशील आला तरी आपली जी OMR शीट आहे तर ती चेक केली जाणार आहे. पुढे याच्या व्यतिरिक्त क्वेश्चन बुकलेट सिरीजच्या संदर्भात कोणत्या कोणत्या पॉसिबिलिटीज आहेत की ज्या पॉसिबिलिटीमध्ये काही वेळेला आपलं चेक केलं जाऊ शकतं आणि काही वेळा चेक पण नाही केलं जाणार. बघूया. उमेदवाराने संच अक्षर लिहिलं असेल, उदाहरणार्थ ए, आणि एकापेक्षा अधिक जास्त वर्तुळे छायांकित केली असतील. फॉर एक्झाम्पल बघा, तिथं काय असतं, एक तर रकाना असतो आणि इथं ABCD. त्यांचं काय म्हणे, त्यांनी ए पण करून टाकला, मग त्याला लक्षात आलं की अरे आपला बी सेट आहे, त्याने बी करून टाकल्यानंतर मग समजा अशा दोन्ही गोष्टी असतील, आलं लक्षात, आणि तिथं इथं ए लिहिलेलं आहे त्याने आणि इथं ए आणि बी अशा दोन्ही त्याने सर्कल केलेले, तर त्यावेळी काय कन्सिडर केलं जाईल लक्षात घ्या. उमेदवाराने लिहिलेले संच अक्षर व छायांकित केलेले संच अक्षर यांमधील सामायिक संच अक्षराच्या आधारे ए उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन केले जाईल. कारण की तुम्ही इथं हाताने ए लिहिलेलं आहे आणि इथं पण सर्कल मध्ये ए केलेलं आहे, तर तुमचं OMR शीट ही ए नुसार मोजली जाणार आहे. कोणत्यानुसार? ए सेट नुसार तुमची OMR शीट मोजली जाणार आहे. पुढचं, उमेदवाराने संच अक्षर लिहिला आहे ए, परंतु संबंधित वर्तुळ छायांकित केलेले नाही, तर उमेदवाराने लिहिलेल्या संच अक्षराच्या आधारे ए उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन केले जाते. म्हणजे समजा तुम्ही या बॉक्समध्ये फक्त ए लिहिलं आणि हे चारही ब्लँक सोडून दिले, तर त्यावेळी आयोग इथं ए कन्सिडर करून तुमचं जे आहे तर ते इथं हे करणार आहे, ए नुसार आन्सर की देणार आहे. पुढचं, उमेदवाराने संच अक्षर लिहिलं नाही परंतु वर्तुळ छायांकित केली आहे ए, म्हणजे इथं बघा, इथं ए मध्ये इथं काहीच भरलं नाही त्याने. हा जो रकाना होता हा त्याने पूर्ण मोकळा ठेवला, बाकी इथं ABCD इथं त्याने ए हायलाइट केलेले, तर त्याने ए उत्तरपत्रिका म्हणजे ए क्वेश्चन सिरीज होती, तर त्याच्यानुसार ए नुसार त्याचं OMR शीट चेक केले जाईल. पुढे, उमेदवाराने संच अक्षर लिहिले नाही परंतु एकापेक्षा जास्त वर्तुळे छायांकित केलेले, उदाहरणार्थ ए आणि बी, आणि समवेक्षकाने लिहिलेले आहे ए, तर छायांकित केलेले अक्षर ए एकच आहे असं म्हटलं जाईल आणि त्यावेळी ए नुसार तुमचं मूल्यांकन केलं जाईल. म्हणजे काय की इथं या रकान्यात काहीच लिहिलं नाही तुम्ही, पुन्हा इथं ABC आणि D इथं तुम्ही ए ला पण करून टाकलं, बी ला पण करून टाकलं, परंतु तुमच्या इन्व्हिजिलेटरने जर समजा ए वर सर्कल केला असेल आणि ए लिहिला असेल, तर त्यावेळी तुमचं आन्सर ए नुसार जे आहे तर तुमची उत्तरपत्रिका चेक केली जाईल, OMR शीट चेक केली जाईल. पुढचं, उमेदवाराने संच अक्षर लिहिले नाही परंतु एकापेक्षा जास्त वर्तुळे छायांकित केलेले, उदाहरणार्थ ए आणि बी, आणि समवेक्षकाने लिहिलेले ए व छायांकित केलेले बी अक्षर भिन्न आहे, तर अशा वेळी उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन केले जात नाही. लक्षात घ्या. म्हणजे उमेदवारांनी समजा इथं काहीच लिहिलं नाही, आता हे सगळ्यात महत्वाची टीप आहे मित्रांनो, याला IMP करा, हे महत्वाचं आहे तुमचं. उमेदवाराने संच अक्षर लिहिले नाही परंतु इथं जे सर्कल करताना त्याने एकापेक्षा जास्त वेळा करून टाकलं, म्हणजे ए ला पण सर्कल करून टाकलं आणि बी ला पण सर्कल करून टाकलं. समवेक्षकाने, लक्षात घ्या, समवेक्षकाने लिहिलेले ए आणि छायांकित केलेले संच बी अक्षर भिन्न आहेत असं केलं जाईल आणि त्यावेळी तुमचं OMR शीट चेक होणार नाही. म्हणजेच काय की त्याने रकान्यामध्ये काहीतरी ए लिहून टाकलं आणि इथं सर्कल करताना त्याने बी सर्कल करून टाकलं, तर अशा केसमध्ये तर आता काहीच कॉमन लागणार नाही, काहीच कळणार नाही, तर तशा केसमध्ये तुमची OMR शीट डायरेक्टली चेक होणार नाही. उमेदवाराने संच अक्षर लिहिले नाही, वर्तुळ छायांकित केले नाही, परंतु समवेक्षकाने एकच संच अक्षर लिहून एकच छायांकित केले, म्हणजे तुम्ही काहीच नाही लिहिलं, ए ने लिहिला, न गोल केलं, न रकान्यात लिहिलं, परंतु तुमच्या इन्व्हिजिलेटरने ए पण लिहिला आणि त्याला सर्कल, ए ला सर्कल पण केलं, तर तशा वेळी ए नुसार तुमची OMR शीट जी आहे तर ती चेक केली जाईल. पुढचं, उमेदवाराने संच अक्षर लिहिले नाही, वर्तुळ छायांकित केले नाही, तसेच समवेक्षकाने संच अक्षर लिहिले नाही तथापि संबंधित वर्तुळ छायांकित केले नाही. लक्षात घ्या, उमेदवाराने संच अक्षर लिहिले नाही, वर्तुळ छायांकित केले नाही, तसेच समवेक्षकाने संच अक्षर लिहिले आहे, म्हणजे काय, इथं या रकान्यात हे लिहिलेलं आहे, परंतु ही जी सर्कल गोल करायचे होते तर त्याने कोणतेही सर्कल गोल केले नाही, तर तशा वेळी ए नुसार तुमची आन्सर शीट चेक केली जाणार आहे. पुढचे महत्वाचं आहे, उमेदवाराने संच अक्षर लिहिले नाही, वर्तुळ छायांकित केले नाही, तथापि संच अक्षर लिहिले नाही, तथापि वर्तुळ केलेलं आहे, म्हणजे काय की हे केलं नाही पण हे केलेलं आहे, तर हे इन्व्हिजिलेटरचं खरं मानलं जाणार आहे. आता हे महत्वाचं आहे बरं का, उमेदवाराने संच अक्षर लिहिले नाही म्हणजे काय, इथं ए लिहिला नाही, वर्तुळ छायांकित केले नाही म्हणजे इथं वर्तुळ केलं नाही, तसेच समवेक्षकाने लिहिलेले अक्षर ए व छायांकित केलेले वर्तुळ हे भिन्न आहे, म्हणजे काय की इन्व्हिजिलेटरने इथं लिहिताना ए लिहिला
आणि इथं गोल करताना बी ला गोल केलं. आलं का तुम्हाला लक्षात? अशा वेळी तुमची OMR शीट ही चेकच केली जाणार नाही, कारण की त्याच्यात काहीच तथ्य सापडत नाही. नेमकं ए नुसार आहे का बी नुसार आहे, त्यांनी कोणता क्रायटेरिया लावा तर हे काहीच कळत नाही. तर अशा वेळी तुमची OMR शीट ही डायरेक्टली चेक केली जाणार नाही. ओके, पुढचं आणखी एक कारण आहे. उमेदवाराने लिहिलेला संच अक्षर ए, त्याने काय लिहिलं इथं रकान्यात ए लिहिलं. छायांकित केलेले अक्षर बी केलेलं आहे. तसेच समवेक्षकाने लिहिलेलं अक्षर ए, त्याने पण काय केलं इथं ए लिहिलं आणि छायांकित करताना बी केलं. तर अशा वेळी तुमची OMR शीट डायरेक्टली चेक केली जाणार नाही, हे पण लक्षात ठेवा, कारण की हा पण खूप मोठा कॉन्ट्रास्ट जो आहे तर तो आपल्याला इथं दिसतो आहे. आणखी एक आहे, उमेदवाराने लिहिलेला संच ए, छायांकित केलेला बी, तसेच समवेक्षकाने संच अक्षर लिहिले अथवा छायांकितच केलं नाही तर तशा वेळी तुमचं मूल्यांकनच केलं जाणार नाही. म्हणजे काय, इन्व्हिजिलेटरने इथं रकान्यात काहीच लिहिलं नाही आणि सर्कल करायचं ते पण काही केलं नाही. तर अशा वेळी लक्षात घ्या की तुमचं OMR शीट डायरेक्टली चेक होणार नाही. तर हे एक महत्त्वाचं चौथं कारण आहे की ज्याच्यामुळे तुमची OMR शीट ही चेक होत नाही. आणि शेवटी उमेदवार समवेक्षकाने काहीच लिहिलं नाही आणि काही छायांकित केलं नाही, त्यावेळी देखील तुमची OMR शीट ही चेक केली जाणार नाही. तर हे अशा पद्धतीने 5 कारण होती मित्रांनो की ज्यांच्यामुळे तुमची OMR शीट जी आहे तर ती चेक होऊ शकत नाही. तर ती सर्व कारण तुम्हाला इथं सांगितलेली. ही जी आयोगाची PDF आहे तर ही लवकरच आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर म्हणजे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. तिथं देखील ही PDF शेअर केली जाईल. ही तुम्ही आणखी एकदा जे आहे तर ते रीड करून घ्या. आणि तुमच्या याच्यात जर अशा विसंगती असतील तर तुमची OMR शीट ही बिलकुल पण चेक केली जाणार नाही. आणि याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही तुमच्या विसंगती असतील तर तुमची OMR शीट जी आहे तर ती चेक केली जाणार आहे. जे कोणी उमेदवार कंबाईन 2025 ची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने ऑफलाईन तसेच ऑनलाईन पद्धतीची त्यांची 2025 साठीची बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे. आणि ही बॅच सुरू होणार आहे 10 फेब्रुवारी पासून. 10 फेब्रुवारी पासून ही टार्गेट 2025 बॅच सुरू होणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबर्सवर कॉल करू शकतात किंवा पुण्याच्या आणि आपल्या नाशिकच्या ऍड्रेसला भेट देऊन तुम्ही तिथे चौकशी जी आहे तर ते करू शकतात. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.